तर तुमची लावणी केली काय? आमची आज कच आईस ना अशी जादेल होते ना, तिची मावशीची लावणी करा. ते मावशीस आता आमची दिला आहे लावणी करा. तर आईस ना मावशीस तसे लावा जादेल हा ना, बाबास ना मावसास कामावर जादेल हा नाही. कार्टून ते घरा ते ओगाच राहा रडत पण आहे. एखादा चुकून म्हणजे आपले पक्के टाईम म्हणजे अर्धा वेळ अशी आईस नाही दिसली होई ना, मग म्हणजे अशी आम्हाला आवाज काय ऐकला ना का मग रडा लागे मग. तरी पण अवकाश रे कोणाशी पण घेतला तरी म्हणजे अवकाश रे रडत नाही असा एकदम ढोंड जो चिखल जसा अवकाश रे. सो गाईज आता तुम्हाला मी काय सांगा, मला काय समजा नाही. टाईम झाला आहे तसं तर 6:15 असं वाजलं ना. मी इकडे खोपाला जो हिंडत आहे लाकडाचे पलाडकल आंब्याची बुडा खा. मी लावणी गेली का नाही गाईज. अरे रात्री मी जराक मंगायचा झोपेल ना लेट 2 वाजता असं, तर त्याची काय दात जराक सुजेल दिसत नाही ना. अजून भोका जो झाला आहे रे, शेविंग नाशी करावं लागेल, दाढी नाशी करावं लागेल. भोका ते लगेच वाढे रे. ते काय सांगते लगेच वाढे लवकर काय वाढा पाहिजेत हवी म्हणजे जराक समजा पाहिजे ना. म्हणजे 1 महिना ते कमसे कम थांबा पाहिजे ते महिनीले 2दा-3दा तिथे करावं लागेल. The next day. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजची ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आताच कामावर माझा थोबडा जरा की मुसले असं वाढत राहणार आहे. मी पुरे 45 ते 46 मिनटं वाट ठरली. म्हणजे तसं दुकानात गर्दी होती, ती मोठा टाईम वाट ठरला ना. शेवटी यो परिणाम निघाला यो. मतलब मला ओढार का रागते का रे राग भी त्याला सांगला रे तुला मी सांगला असे नको करू सर. हाँ कोई नहीं मैं वो कर दूंगा करते करते साला पूरा साफ कर दिया. आता काय सांग मी काय नाही रे. तर मग बाकी पैसे दिले ना, निघून चालत गेला. मग मला काय सांगायचं तर अगली बार आओगे तो करे एकदम मस्त करे ठीक से कर दूंगा ऐसा टेंशन मत लो. अगली बार इसी बार तुमने इतना माहौल ख़राब कर दिया तो अगली बार क्यों आऊँगा असा मी पण सांगला. असा मी सांगला नाही रे. निघून ना चालूच केलं ना. काल गाईज म्हणजे काल मी एवढी मेहनत करून एक व्हिडिओ बनवत होता. एक तो माझ्या मावशीचा कसं दिलं बारीकला छोटूसा, त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता. एवढी मेहनत करून मस्त जरा ब्लॉग बनला होता असं मला वाटलं नाही बनलीच होता. तर त्यावर पण यूट्यूबने स्ट्राईक झाला असा मला. तर म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला टाईमानुसार, पण तो रिमूव्ह काढला असा म्हणजे काढून टाकला ना. एक नोटीस झाला तसा आला म्हणजे बारीक पसील काय रे तसा ब्लॉगमध्ये इन्वॉल्व हा तसा नाही. बारीक पसील सेफ्टीसाठी म्हणजे ती बनवून टाकला असं. हे आय डोंट नो, मला माहीत नाही, पण आला किड्स सेफ्टी असा काहीतरी होता. तर म्हणजे तीत मी बारीकला पोसे नंगू पंगू. मी तर जिमतीन व्हिडिओ असा बनवून 2 दिवस लाईट होणार होती ना, नेटवर्क नाही होता, ते अपलोड नाही करायचं होता. म्हणजे 2-3 दिवसाचा गॅप गेला. मी तर लगातार अपलोड करत होते ना. सकाळीच नागला पण कोडक व्ह्यूज गेले असा. तर व्हिडिओ रिमूव्ह. तर आता आजचा यो ब्लॉग आहे. आता समजलं मला काय आहे ती ना. आधी माझी इंस्टाग्राम ना फेसबुक ते सस्पेंड दिलं ना. आता ते यूट्यूबवर ते रिस्क नाही घ्यायला लागत रे ना. तर मग म्हणजे पुढे अजून मॉनिटाईज एखादं चुकून म्हणजे तडीत ते अजून प्रोसेस करा ना, तडीत पण एखादा गडबड येईल त्याची करता. आता तो तसा दोन्ही मी मुसले असा दिसेन रे तुम्हाला, ज्यावर इकडे दाढी नाही येतं तसं. तर म्हणजे दिसे ना आम्हाला जाम दिसत तसा दिसत तो.